मैत्रिणींनो, मी करिश्मा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. आज आपण वेगळ्या पद्धतीची नऊवारी साडी ड्रेप पाहत आहोत. यासाठी आपण पैठणी साडी घेतलेली आहे. तर डाव्या साईडला 2 हात इतकी साडी सोडायची आहे डाव्या साईडला आणि आपल्याला बेली बटनला 2 गाठ मारायचे आहेत. आतमध्ये तुम्ही लेगिन्स पण वेअर करू शकता. साडीच्या कलरची मिळती जुळती किंवा स्किन कलरचा पण यूज करू शकता. त्याच्यानंतर डाव्या पायाला तुम्ही साडी रोल केल्यानंतर जी साडी उरते हातामध्ये, तर त्याच्या छोट्या छोट्या अशा प्लीट्स तयार करायच्या आहेत. काठ दिसेल अशा पद्धतीने प्लीट्स तयार करायचे आहेत किंवा काठाच्या साईज जर मोठी असेल तर आतल्या प्लीट्स छोट्या असाव्यात. त्याच्यानंतर मागे आपल्याला काष्टा हा टक करायचा आहे. नऊवारी साडी ड्रेपच आहे, आपण नऊवारीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे. जेव्हा तुम्हाला वेगळं असं पण वेगळे पण हवं असतं किंवा सेलिब्रिटी म्हणून तुम्ही आहात एखाद्या फॅशन शोमध्ये किंवा कुठल्या तरी मंगळागौरच्या शोमध्ये, तेव्हा तुम्ही हा लुक नक्की कॅरी करू शकता. डावा पाय आपल्याला झालेला आहे. डाव्या पायाचा काष्टा आपल्याला झालेला आहे. आता आपण उजव्या पायावरचा काष्टा करणार आहोत. उजव्या पायाला साडी गुंडाळून घेऊन आपण आता पदराचा भाग करणार आहोत. उजव्या पायाला साडी गुंडाळली की हातात येतो तो म्हणजे पदर. तर या पदराच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स तयार करायच्या आहेत. पैठणीचा पदर हा खूप सुंदर असतो, भरजरी असतो, तो शो व्हावा असे या साडी ड्रेपचा उद्देश आहे. आणि एक वेगळेपण किंवा सहावारीची नऊवारी सगळेजणच नेसतात, तर सहावारीची वेगळ्या पद्धतीची नऊवारी मी इथे दाखवणार आहे. सहावारी साडी आहे पूर्णपणे ही पैठणी साडी. याला फॉल पिको देखील केलेला आहे, तरी पण ही साडी अशा पद्धतीने नेसता येते. तर छोट्या छोट्या प्लीट्स तयार केलेल्या आहेत आपण नऊवारी साडीच्या. आपल्या चॅनलवर असंख्य असे व्हिडिओज असतात, तुम्ही एकदा चॅनल नक्की चेक करा. सगळे साडी ड्रेपचे व्हिडिओ असतात. आता हा पदर आपल्याला मागून पुढे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. शोल्डरवर डाव्या खांद्यावर हा पदर आपल्याला ठेवायचा आहे. तर मागचा लुक पण सुंदर दिसतो आणि पुढचाही फ्रंटचा लुक पण माइंड ब्लोइंग दिसतो. अप्रतिम लुक हा दिसतो. तर आपण शोल्डरला सगळ्या प्लीट्स एकावर एक करून पिन लावूयात लेफ्ट शोल्डरला आणि पुढचा पल्लू शो होईल किंवा प्लीट्स आपल्याला हँड प्रेस करून पदर शो होईल अशा प्रकारे आपण पुढचा पदर घेऊयात. पहिली प्लीट्स आहे ती आपण मागे टक करूयात. जसं की आपण गुजराती ड्रेपमध्ये पदर करतो त्याप्रमाणे पहिली प्लीट्स आपण मागे टक केल्यानंतर असा लुक दिसतो आणि सुंदर दिसतो. म्हणजे मी ही नऊवारी साडी नेसल्यानंतर खूप जणांना शोही झाली आणि खूप जणांनी छान असा रिव्ह्यू दिला, त्यामुळे मी हा व्हिडिओ किंवा हा साडी ड्रेप पब्लिश करायचं ठरवलं. तर मागून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अशा पद्धतीने तुमच्या फ्रेंड्सची मदत घ्या, म्हणजे एकावर एक सगळ्या प्लीट्स येतील काष्टाच्या आणि पदराच्या. तर हा साडी ड्रेप सिक्युअर राहण्यासाठी, मस्त असा सिक्युअर राहण्यासाठी आपल्याला वेस्ट बेल्ट किंवा कंबरपट्ट्याची मदत होते. तर इथे मी सगळा आपला मराठमोळा लुक घेऊन आलेली आहे. मस्त अशी नथ, झुमके, हिरव्या बांगड्या आणि वेस्ट बेल्ट म्हणल्याप्रमाणे वेस्ट बेल्टनी ना मागचा पदर पण मस्त असा सिक्युअर राहतो आणि एक अनोखा साडी ड्रेप किंवा नऊवारी ड्रेप तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर दिसतो हा लुक. जेवढं तुम्हाला तयार होता येईल तेवढं तुम्ही तयार व्हा आणि व्हिडिओ आवडल्यासच नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा.